शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 9 ऑगस्ट 2026. तर आपण दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंदाज दिला होता आणि त्या अंदाजामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की दिनांक 15 ऑगस्टपासून पूर्व विदर्भाकडून दमदार पावसाला सुरुवात होईल. पुढे हा पाऊस पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, घाटमाथा सगळीकडेच दिनांक 18 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस होईल असा आपण त्या मागच्या अंदाजामध्ये सांगितलेला आहे. मात्र त्यानुसार काहीसा बदल झालेला आहे. तर तो बदल असा, दमदार पावसाच्या ऐवजी या कालावधीमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भात आपण 11 ऑगस्ट रोजी सविस्तर असा अंदाज देणार आहे. मात्र तोपर्यंत जो काही मधामध्ये उद्या दिनांक 10 ऑगस्ट आणि परवा दिनांक 11 ऑगस्ट हे 2 दिवस राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे. तर त्या पावसासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला इकडे जी काही आता ही पिवळी रेषा दिसती, तर ह्या पिवळ्या रेषेच्या आतील जे जिल्हे आहेत म्हणजेच इकडे कोकण विभाग, तसेच घाटमाथा व पश्चिम महाराष्ट्राला काही भाग, तर या जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 10 ऑगस्ट रोजी आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे सांगलीला सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते रिमझिम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे जळगावला सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. नाशिकच्या पूर्व व दक्षिण उत्तर भागामध्ये सुद्धा आपल्याला रिमझिम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जालन्याच्या उत्तर साईडला म्हणजेच भोकरदन, जाफराबाद इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बुलढाण्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे नांदेड, लातूर, परभणी, बीड, हिंगोली, जालनाचा उर्वरित भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या त्या रिमझिम सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाण्याचा हा भाग या पट्ट्यासुद्धा एक मध्यम पावसाची शक्यता आहे. मॉडेलवर जरी दिसत नसले तरी इकडे MP एक हे कमी दाब पट्टा चाललेला आहे आणि त्याच्या प्रभावामुळे या पट्ट्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यानंतर इकडे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातसुद्धा हलक्या ते रिमझिम सरी पाहायला मिळेल उद्या दिनांक 10 ऑगस्ट रोजी. तर आता बघूया पुन्हा दिनांक 11 ऑगस्ट रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, 10 ऑगस्टच्या तुलनेमध्ये 11 ऑगस्ट रोजी आपल्याला पावसामध्ये काहीशी वाढ झालेली दिसत आहे. तर ती अशी, आपल्याला 10 ऑगस्ट रोजी इकडेच पाऊस पाहायला मिळत होता या टप्प्यामध्ये जास्त. तर तो पाऊस दिनांक 11 ऑगस्ट रोजी सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. बहुतेक ठिकाणी म्हणजे लातूरलाही बहुतेक ठिकाणी मध्यम सरी होईल, धाराशिवलाही बहुतेक ठिकाणी मध्यम सरी, सोलापूरमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. सांगलीमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल दिनांक 11 ऑगस्ट रोजी. त्यानंतर जो कोकण विभाग आणि घाटमाथा आहे, म्हणजे हा कोकण विभाग पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच जे घाटमाथा जो काय आहे इकडे पुण्याचा पश्चिम भाग आहे, त्यानंतर साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, इथे सुद्धा मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर साताऱ्याच्या उर्वरित भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. पुण्याच्या उर्वरित भागामध्ये, पूर्व भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. इकडे नाशिकमध्ये सुद्धा, नाशिकच्या पूर्व भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी रिमझिम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर बीडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला बीडच्या पश्चिमेला हलक्या सरी पाहायला मिळेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रिमझिम सरी शक्यता आहे उत्तरेला. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जालन्याच्या
पूर्व भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे. त्यानंतर इकडे परभणीच्या सुद्धा उत्तर भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे. हिंगोलीच्या सुद्धा पश्चिम भागामध्ये पश्चिम उत्तर भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे. तसेच वाशिमच्या सुद्धा पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे. त्यानंतर बुलढाण्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे. जळगावला सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी शक्यता आहे. त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे सुद्धा जे 10 तारखेला दाखवलं त्या तुलनेत 11 तारखेला सुद्धा गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धाचा उत्तर भाग, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामागचं कारण जो काही इकडे MP मधून जो कमी दाब पट्टा चालला आहे का त्या पट्ट्याच्या प्रभावामुळे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा रिमझिम सरी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये आहे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिमचा भाग. त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते रिमझिम सरी पाहायला मिळेल. दक्षिणेला पूर्व भागामध्ये उत्तर भागामध्ये अकोल्यासुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा होता 2 दिवसाचा अंदाज दिनांक 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट. त्यानंतर सुद्धा 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुद्धा राज्यामध्ये आपला हलक्या ते रिमझिम सरी पाहायला मिळेल. आपण तसा मॅसेजसुद्धा इमेजच्या माध्यमातून केलेला आहे, तुम्ही तो मॅसेजसुद्धा पाहू शकता. त्यानंतर आपण 15 ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात एकूण काय पावसाची स्थिती राहील त्या संदर्भात आपण एक 11 ऑगस्ट रोजी अंदाज देऊ. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.